आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। दीड महिन्यानंतर सोलापूर शहरामध्ये मुसळधार पावसाचं आगमन। शहरातील बीडी घरकुल या भागातील अनेक भागामध्ये पावसाचं पाणी साचण्यासही सुरुवात। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। काही दिवसांपासून पावसाने दडी मारलेली, मात्र पावसामुळे नागरिकांना अवकाळ्यापासून दिलासा मिळाला। सिंधुदुर्गमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी। समुद्रामध्ये 4 ते 5 उंचीच्या लाटा। समुद्रामध्ये पावसाचं वातावरण तयार। मच्छीमार बांधवांनी समुद्रामध्ये जाऊ नये, प्रशासनाचं हे आवाहन। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली। पिकं सुकू लागली। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यात 7.5 लाख हेक्टरवर खरीपाची दुबार आणि तिबार पेरणी। गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली। पिकं करपू लागली आहे। सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, अशी मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली, त्यामुळे खरीप पिकं संकटात। पावसासाठी युवकांनी पारंपरिक धोंडी काढत वरुण राजाला साकडं घातलं। शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा। भंडारा जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाची पुन्हा हजेरी। या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पावसाने उघडीप दिली, त्यामुळे पिकं सुकू लागली होती, मात्र या पावसामुळे मोठा आधार मिळणार। जळगावमधल्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 15 दिवसांपासून पावसाची दडी। शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट। पावसाअभावी मका पिकासह इतर पिकं देखील करपू लागली। धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 8 ते 9 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे। सोयाबीन पिकावरती संकट उठवलं। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्प्रिंकलरच्या माध्यमातून धडपड। जिल्ह्यामध्ये अद्याप 50% पेरणी, तर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दडी मारली। खरीप पिकं धोक्यात आली। पेरणी झाल्यानंतर पाऊस नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत असून दुबार पेरणीचं संकट ओढावलं। रायगडच्या रोहा तालुक्यातील देवकान्हे गावामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ पोहोचले, मात्र त्या नळांना पाणीच नाहीये। ग्रामस्थांची तहान कायम आहे, तर गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे। गिरणा धरणातील जलसाठा 40% गेला। पावसाच्या विश्रांतीने चिंता वाढली। पावसाचा खंड कायम राहिला तर जळगावकरांची चिंता आणखी वाढणार आहे। कल्याण कोर्टात महिला वकिलांकडून एका वकिलाला बेदम चोप देण्यात आला। काही महिला वकिलांचा डेटा आणि फोटो आयफोनच्या एअरड्रॉपमध्ये स्वतःच्या फोनमध्ये घेतले। त्यानंतर महिलांनी वकिलाला रंगेहात पकडलं। धाराशिवच्या पूम तालुक्यामध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले। कारवाईच्या भीतीने दुधना नदीच्या पात्रात पावडर फेकली। पावडरमध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश होता, त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली। ग्रामस्थांकडून तातडीच्या चौकशीची मागणी। धाराशिवमधल्या भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये नवा खुलासा। भेसळयुक्त दुधावरती आरोपींनी 34 लाखांचं शासकीय अनुदान लाटल्याचं समोर। आरोपींनी दूध पावडरपासून तयार केलेल्या दुधावरती शासनाकडून अनुदान घेतलं। बोगस एफडी अधिकारी बनून वसईमध्ये व्यापाऱ्याला 6 लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याचा भांडाफोड। विजय जाधव असं भामट्याचं नाव। बोगस व्हिजिटिंग कार्ड आणि आयडी कार्ड दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक केलेली। पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी पोलिसांची संयुक्त कारवाई। गुजरातहून येणारा लाखोंचा गुटखा जप्त। इनोव्हा आणि वॅगनारमधून 20,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 4 जणांना अटक। धुळे शहरामध्ये प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावरती कारवाई केलेली आहे। शहरातील मुख्य बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या आढळल्या, त्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिकच्या कळवणमध्ये आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिल्याच्या प्रकरणात मुख्याध्यापकांसह 3घांचं निलंबन झालं। आरोग्य विभागाच्या तपासणी व्यवस्थेची देखील चौकशी सुरू आहे। आदिवासी विकास विभागाकडून सखोल चौकशी केली जाते आहे। नागपूरमधल्या पाचपावली या ठिकाणच्या कमाल चौकामध्ये गोळीबाराची घटना घडली। अजय चिंचखेडेवरती जीवघेणा हल्ला झालाय। गोळी चुकली, त्यामुळे अजय थोडक्यात वाचला। जुन्या वादातून हल्ला झाला असा प्राथमिक अंदाज आहे। फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। कल्याण पूर्वमध्ये प्रेयसी समोर प्रियकराची हत्या करण्यात आली। मानपडा पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल आहे। आरोपीचा पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे। या प्रकरणी सर्व आरोपी फरार आहेत। बीडच्या गेवराईमध्ये घरातून रोख रक्कम, सोनं आणि बाईक लंपास करण्यात आली, तर वालाल नगर या ठिकाणी सुनील राठोड यांच्या घरात चोरी झाली आहे। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। प्रकरणी 3 अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर या ठिकाणच्या स्वामी समर्थ मंदिरात चोरी झाली आहे। 8 लाखांचा मुद्देमाल लंपास करत चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवलाय। 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 1 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे।
व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवून 2 मुलांसह शिक्षकांना आपलं जीवन संपवलं. हदगाव गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुखाच्या जाचाला कंटाळून असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं. तर नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील पुणेगाव परिसरातली ही घटना आहे. व्यापाऱ्यांची पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करणारे 4 आरोपी ताब्यात. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही मोठी कारवाई केली. कोल्हापूरमधल्या सूरज साखरे गोळीबार प्रकरणात 2 आरोपींना अटक. अनैतिक संबंधांमधून गोळीबार केल्याची माहिती. तर रफिक मुल्ला आणि शहबाज मुल्ला या दोघांना अटक. सूरज साखरे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची देखील माहिती. पुण्यातील केशवनगर परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगचा गोंधळ. कोयता गँगकडून गोंधळ घालत वाहनांची तोडफोड. एका 4चाकी वाहनाचं देखील मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएसआय हरीश खटावकरांवरती विवाहित शिक्षिकेच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप. कारमध्ये मारहाण करून रस्त्यावरती सोडल्याचा आरोप. जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू. बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहरात एका रात्रीत 2 घरफोड्या. चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने आणि गॅस सिलेंडरसह लाखोंचा ऐवज लंपास केला. पोलिसांकडून अधिकचा तपास या प्रकरणात सुरू. अकोल्यातील रामनगर परिसरात पोलिसांकडून धाड टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश. भाड्याच्या फ्लॅटमधून 2 तरुणींसह 3 जणांना ताब्यात घेतलं. बनावट ग्राहकांच्या नावानं ही कारवाई करण्यात आली. चंद्रपूरमध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणातील एटनकर पान शॉपवरती पोलिसांकडून कारवाई करत मालमत्ता सील. ड्रग तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलणार असल्याचा पोलिसांचा इशारा. करमाळा गौंडरे बार्शी बस वेळेवरती सुरू करण्यासाठी युवा सेनेचं ठिय्या आंदोलन. सोलापूरच्या करमाळा आगारामध्ये हे आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या रखडपट्टी विरोधात संतप्त या सर्व आंदोलकांनी घोषणाबाजी केली. आगार प्रमुखांना तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळांचं अन्नत्याग आंदोलन. मेंढ्यांसाठी वनचराई क्षेत्र मोकळं करून द्यावं ही प्रमुख मागणी. आंदोलनस्थळी मेंढ्या आणत धनगर समाजाचा एकच एल्गार. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत व्याज आकारता येणार नाही. बँका आणि सोसायट्यांना शासनाचे स्पष्ट आदेश. ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर ठाकरे सेनेचा मोर्चा. दूषित पाणी आणि गढूळ पाण्याविरोधात वागळे इस्टेटच्या रहिवाशांचं आंदोलन. ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा. ठाणे महानगरपालिका आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. बुलढाणा नगरपालिकेकडून जयस्तंभ चौकपासून ते जांभरुण या मार्गावरती अतिक्रमण हटाव मोहीम. फळ विक्रेते चहाच्या टपऱ्यांसह 100 ते 150 अतिक्रमणं हटवली. कारवाईला काही व्यावसायिकांकडून विरोध करत पर्यायाची देखील मागणी. धाराशिवच्या उमरगाव उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा बंद. आमदार प्रवीण स्वामींचा अधिकाऱ्यांवर संताप. रुग्णांना खासगी रुग्णालयं किंवा इतर शहरांमध्ये जाऊन तपासणी करण्याची वेळ. सिटी स्कॅन सेवा तातडीने सुरू करण्याचे प्रवीण स्वामी यांचे आदेश. जळगावमध्ये राष्ट्रीय महामार्गावरती ठिकठिकाणी तडे पडले. तर 4 महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाला तडे गेले. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित. ठेकेदाराकडून डांबर टाकून तडे आणि खड्डे बुजवण्याचा प्रयत्न सुरू. थायलंड, म्यानमार आणि लाओस या सीमेवरील गोल्डन ट्रायंगल या परिसरामध्ये ओलीस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स. नोडल ऑफिसर म्हणून बीडच्या पोलीस अधीक्षकांची देखील नियुक्ती. टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबीचे देखील अधिकारी. जळगाव जामोद या पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप मोरे यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर संदीप मोरेला 25,000ची लाच घेताना पकडल्याचं प्रकरण. मोरे मागील 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती. परभणीच्या मानवतमध्ये घराजवळ बॉम्ब असल्याची खोटी माहिती. 112 हेल्पलाईनवरती देणाऱ्याला पोलिसांकडून अटक. बॉम्ब स्क्वॉडच्या तपासात खोटी माहिती असल्याचं समोर आलं. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या 2ऱ्या नंबरच्या बुरुजाला भगदाड. 3 मीटर रुंदीचं असल्यानं समुद्राचं पाणी किल्ल्यामध्ये शिरण्याची शक्यता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये असलेले किल्ले सिंधुदुर्गची अवस्था बिकट. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे जुने कृषी वीज बिल माफ करण्याचा निर्णय. वाशिम जिल्ह्यातील 66,000हून अधिक शेतकऱ्यांना याचा होणार फायदा. सुमारे 1,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार. जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदेला 2 अग्निशमन बंबांसाठी 1,80,00,000 रुपयांच्या निधीला शासनाची मंजुरी. शहरासह ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळाला.